नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे वाघोलीसह परिसरात होळी धुलीवंदनाचा जल्लोष, रंगाच्या उधळणीत सण साजरा. यवतमाळ बंजारा समाजाची पारंपरिक पद्धतीने होळी साजरी. संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा, लोकगीत म्हणत होळी सण साजरा. पाटण येराड गावातील होळी धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा. संस्कृती परंपरा कायम ठेवत गावातून फिरून गावकऱ्यांचं मनोरंजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र होळी. महापौर, उपमहापौर, आमदार, विरोधी पक्षनेते एकत्र. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांकडून नागरिकांना सामाजिक ऐक्याचा संदेश. सातारा बावधनच्या काशीनाथाच्या यात्रेच्या बगाडाचे मानकरी विठ्ठल कदम. 8 मार्चला होणार यात्रा. पारंपरिक विधी, संगीत कार्यक्रमांचं आयोजन. खेडमध्ये पारंपरिक उत्साहात ग्रामदेवी श्रीदेवी पाथरजाई देवीच्या होमानं शिमगोत्सवाची सुरुवात. ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात सोहळा पार. देहूतील जगप्रसिद्ध गाथा मंदिराला तुकाराम बीज निमित्त मनमोहक विद्युत रोषणाईनं महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंदिर परिसर आकर्षक दिव्यांच्या रोषणाईने उजळले. रत्नागिरी बारावाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीबाबा मंदिरात फाल्गुन पौर्णिमेनिमित्त 2 पालख्यांचा भेटीचा सोहळा. सड्यामेरा आणि जाकीमेरातील पालखी भैरीबाबांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची मध्यरात्री भैरी मंदिरात गर्दी. सांगलीत धुळवडीला मटण खरेदीसाठी गर्दी. कोंबड्याने चांगलाच भाव खाल्ला. 500 ते 1500 रुपये देशी कोंबड्याला दर. बॉयलरपेक्षा देशी चवीला आरोग्यासाठी चांगली, नागरिकांची प्रतिक्रिया. होळीच्या रंगात विरघळला दुःखाचा काळ. वैनगंगेच्या पात्रात 3 तरुणांचा बुडून मृत्यू. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सणादिवशी काळाचा घाला. रत्नागिरी रुग्णालयात दाखल झाला संकासूर. कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू आहे आणि शिमगोत्सवाचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे संकासूर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.